कुंडले Hare
टाळ दिला माईक बारीक कर नाही तो माईक बारीक कर हरी जय कृष्ण
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
पुढती
स्वामी समर्थ महाराज की अवधूत उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुके घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट भरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला विठाला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकार
संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्गम्यं, वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन, अद्यात्रय जननी देवांची, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरुचरण, ते नमस्कार नियाता. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान संत भगवंत भक्त, वेद सुज्ञ भक्त, वेदांचा अर्थ, अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ, पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके असणारे भक्त, जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याचं महत्त्व पटवून देणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. जगाचा चालक जगाचा नियता परमपिता परमेश्वर यांच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, नवे नवे भारत भूमी, आणि या भारत भूमीमध्ये असणारे हे छोटंसं मोठंसं गाव डिक्सळ, आणि या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्त्याचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझी आई बहीण मावशी, भालदार, चोपदार, दर्दी, गर्दी, आणि तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने कार्यक्रमाला लाभलेले हे सुंदर असं सौंदर्य. विठ्ठला तेव्हा आज या ठिकाणी चालू असलेला स्वामी समर्थांच्या पुण्यनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 6 दिवसापासून विनापारा अखंड नामस्मरण भजन या ठिकाणी चालू आहे. सर्व सेवेकऱ्यांची मी मनापासून आभार मानते. तुमच्याकडून अशीच दत्तगुरूंची सेवा घडत राहो, स्वामी समर्थांची सेवा घडत राहो. कारण आपण जर आपल्या गुरुची सेवा केली, देवाची जर सेवा केली, तर त्या सेवेचं फळ एक ना एक दिवस मिळाल्याशिवाय राहत नाही. इवले सरोप लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनावरी. तेव्हा माझी आजी यशोदाई कितीतरी वर्षांपासून स्वामींची सेवा करतात, स्वामींची भक्ती करतात. ज्यावेळेस छोटंसं देवघर होतं तेव्हापासून सेवा करतात. आज त्याच छोट्याशा देवघराचं एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभा राहिलं आहे. हे फक्त देवाची सेवा केल्यामुळे, देवाची भक्ती केल्यामुळे हे सर्व शक्य आहे. रोज अन्नदान सुद्धा या ठिकाणी चालू आहे. असो, आज काला आहे, सप्त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते, असा संप्रदायाचा नियम आहे. तुकोबारायांचा 4 चरणाचा काल्याचं महत्त्व पटवून देणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. अगोदर अभंगाचा भावार्थ सांगावा लागेल, नंतर श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं जाईल, नंतर स्वामी समर्थांची एक छोटीशी कथा सांगणार आहे, मग हंडी फोडली जाईल आणि नंतर महाप्रसाद होईल. सर्व सेवेकऱ्यांची मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे
आमच्या महाराजांचे आई वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे संत सेवा यूट्यूब चॅनल अमरापूर कराड तिथून इथपर्यंत माझं कीर्तन रेकॉर्डिंग करण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व सेवेला प्रारंभ करूयात. विठ्ठला दिवसापासून चालू असलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ की या नामयज्ञाचा सुगंध अगदी अख्ख्या पंचक्रोशीत दरवळला आहे आणि त्या सुगंधामधील छोटीशी फुलं गुंफण करण्याची संधी मला तुम्हा सर्वांच्या माध्यमातून प्राप्त झाली हे मी माझं परम भाग्य समजते. आपल्या जीवनामध्ये सुयोग प्राप्त झाला पाहिजे, जसं की आपल्या जीवनात सुयोग प्राप्त झाला आहे. आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल तेव्हा आपल्या जीवनात हा सुयोग प्राप्त झाला. एक वाक्य बोलेन, जिंदगी में सपने हर कोई सजाता है, जिंदगी में सपने हर कोई सजाता है, लेकिन हर किसी का सपना भगवान पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान जी बुलाते हैं, जिसे मेरे भगवान जी बुलाते हैं. देव बोलवतो तेच लोक येत असतात. एक सांगू का, कीर्तन गोड असतं, मग कीर्तनात बसणारी माणसं सुद्धा गोड वाटली पाहिजे. मग तुम्ही गोड वाटलं पाहिजे. तुम्ही गोड वाटण्यासाठी काय करणं गरजेचं आहे मला सांगा. तुम्ही सप्त्यात बसले का कीर्तनात बसले? बोलत चला. कीर्तनात बसले ना, मग कीर्तनाचे 3 नियम पाळावे लागतात. पहिलं म्हणजे कीर्तनात नेहमी ताठ बसावं, चेहरे हसरे असावे, नाहीतर उगाच तोंडावर 12 वाजल्यासारखं, आणि हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने काय म्हणायचं तर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. म्हणा मग विठ्ठल. नेहमी समाधानी राहा, आनंदी राहा आणि आपलं मन हे देवाच्या चरणाजवळ बांधून ठेवा, कारण आपलं मन हे चंचल आहे. किती चंचल आहे तर अति चंचल आहे. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज, बोलत चला. बोलाय पैसे लागतात का? तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही, सांगितलेलं ऐकण्याची गरज नाही. खुशाल नाही म्हणता? अहो महाराज, ही दुनिया अशीच आहे, जे कर म्हणेल ते करणार नाही आणि जे करू नको म्हणेल ते केल्याशिवाय काय राहत नाही. जे बोल म्हणेल ते बोलणार नाही, पण जे बोलू नको म्हणेल ते बोलल्याशिवाय राहणार नाही. जिकडे जा म्हणेल तिकडे जात नाही, पण जिकडे जाऊ नको म्हणेल तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. कारण आपलं मन हे अति चंचल आहे, ते फक्त हरिनामानेच ताब्यात ठेवता येतं. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, माझे तुकोबाराय सांगतात, आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया. इथं आल्यानंतर इतकी
प्रसन्नता वाटली, पण इथं बसणाऱ्या लोकांना काय कळणार? ज्यावेळेस तुम्ही कीर्तनकार व्हाल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल, कारण इथंपर्यंतचा प्रवास म्हणावा एवढा सोपा नाही. यात माझ्या गुरुवर्यांचा फार मोठा त्याग आहे. माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण नवनाथ महाराज चोरगे, संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, हे स्वतः कीर्तनकार असून माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना कीर्तन शिकवतात, मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना मी त्रिवार वंदन करते. आम्हाला पडद्याच्या पुढे घेऊन स्वतः पडद्यामागे राहतात, यातच त्यांचा खूप मोठीपणा आहे. अशा गुरूंना मी त्रिवार वंदन करते व आपल्या मूळ विषयाकडे येऊया. विठ्ठला विठ्ठला. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला हा अभंग आहे. इतर कीर्तनांचा विधी वेगळा असतो आणि काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा असतो. इतर कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलं जातं आणि काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णाने गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा असतो. विठ्ठला भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या आणि काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, असं ह्या चरित्राचं वर्णन करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल हे चरित्र ऐकल्यावर आम्हाला काय फायदा मिळेल? तर पवित्र होईल चरित्र उच्चारी, रूपाच्या आधारी गोजिरी, ही अवतार चरित्र उच्चारिता, व्यास हजार सरता गेला तीही लोका, असं ह्या चरित्राचं वर्णन करायचं आहे. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. या जगात 4 प्रकारची लोक राहतात: विषय, पामर, मुक्त आणि जिज्ञासू. आता जिज्ञासू जो आहे तो संसार बंधन तुटावे म्हणून प्रयत्न करतो. माझे हे बिरडे कधी फिटेल, त्याला वाटत असतं माझा कधी उद्धार होईल. उद्धार पावेन कृपा करीना नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेन कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मग मुक्त पुरुषाला काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा. मग रिकामे वेगळे आणि रिकाम टेकडे वेगळे, दोन्ही मध्ये फार फरक आहे. रिकामी झालेली माणसं हरिपाठाची पानं चालतात आणि रिकाम टेकडी झालेली माणसं पत्त्याची पानं चालतात. पत्त्याची पानं चालण्याचे फळ हे नरकाचे तिकीट आहे आणि हरिपाठाची पानं चालण्याचे फळ हे वैकुंठाचे तिकीट आहे. ज्ञानोबाला एका ठिकाणी सांगतात, ज्ञानदेव राम कृष्ण गणना गुणकारी.
वैकुंठ भुवनी घर केले. आता या चौघांपैकी एक जण विचार करू लागला, या लोकात जो गेला तो मेला. म्हणजे हे मरणाऱ्यांचे लोक आहे. त्याला याचा उलगडा होत नव्हता, म्हणून तो तुकोबरायांकडे गेला आणि महाराजांना म्हणाला, महाराज या लोकात जो गेला तो मेला. म्हणजे हे मरणाऱ्यांचे लोक आहे. मग ही लोक कुठे जातात, तिथे जाऊन काय करतात आणि मग परत कधी येतात, तर महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम जिसके पास सारे गम है उसके पास कोई गम नाही. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. आम्ही उपजोनिया पुढे येणार आहोत. आम्ही पुन्हा पुन्हा येत असतो, पुन्हा पुन्हा जात असतो आणि देवही आमच्या सोबत येत असतो. येतो जातो आम्ही देवाचे सांगती, तुका म्हणे गात देव नाम. आम्ही येत असतो, जात असतो. आता तसं जाणार ते वैकुंठाला, येणार ते मृत्यू लोकात. मग काहींना आणावं लागतं, काही स्वतःहून येतात, तर काहींना यावंच लागतं. ते पूर्वी केलेलं कर्म भोगण्यासाठी काहींना यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे ती सुख दुःखासी फळावे, आणि तया ते भोगायावे देहा एका. देवाला आणावं लागतं, तो स्वतःहून येत नाही. आणि येला रूपावळे करुणी खळे हरिदासी. मग ज्यांना यावं लागत नाही, जावं लागत नाही, जे स्वतःहून येतात त्यांना संत म्हणतात. आम्ही वैकुंठवासी आलो या साचे भावे वरदाया. देवाला आणावं लागतं, तो स्वतःहून येत नाही. पण ज्यांना यावं लागत नाही,
कुठेही जावं लागत नाही. त्यांना संत म्हणतात. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, उबोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. या नियमाप्रमाणे आम्ही येत असतो आणि येणार आहोत आणि दही भाताचा काला खाणार आहोत. काल्याचे 3 प्रकार आहेत. पहिला दही भाताचा काला, दुसरा रामनामाचा काला आणि तिसरा ब्रह्मज्ञानाचा काला. रामनामाचा काला कसा आहे पहा. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम राम के रूप में आना, तुम राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम शिव के रूप में आना, तुम शिव रूप में आना. पार्वती साथ लेके हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम श्याम के रूप में आना, तुम श्याम रूप में आना. राधा साथ लेके बंसी हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. अहो शबरी मातेनं आयुष्यभर प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. आयुष्यभर प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. अहो भिल्ल कुळातील शबरी ज्यावेळेस 18 वर्षाची पूर्ण झाली त्यावेळेस तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरली त्यावेळेस तिच्या दारात 25 बकऱ्यांची दावण बांधण्यात आली. तिनं तिच्या आईला विचारलं, का ग आई, ही 25 बकऱ्यांची दावण कशासाठी आहे? त्यावेळेस तिच्या आईने सांगितलं, अगं शबरी, उद्या तुझं लग्न आहे ना, मग पाहुणे मंडळींची मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्यांची दावण आहे. तिनं विचार केला, 2 जीव एकत्र येण्यासाठी, या नाशवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी जर 25 जीवांचा घात होत असेल तर मला हे लग्नच नको. म्हणून त्याच रात्री शबरीने घराचा त्याग करून अरण्यात मातंग ऋषींच्या आश्रमात जाऊन राहू लागली. आता ज्यावेळेस मातंग ऋषी निजधामाला निघाले त्यावेळेस त्यांनी शबरीला सांगितलं, शबरी, तुला याच ठिकाणी जगाचा मालक प्रभू रामचंद्र भेटायला येणार आहेत. त्यावेळेस तिला इतका आनंद झाला. ती रोज आपल्या झोपडीपुढे फुले अंतरायची, रांगोळी काढायची आणि चातक पक्षाप्रमाणे प्रभू रामचंद्रांची वाट पाहायची. माझे प्रभू रामचंद्र कोणत्या दिशेने येतील, कोणत्या दिशेला येतील, माझा उद्धार करतील का? पण एक दिवस मात्र भजनच करू लागली. जब मेरे राम जी का आना होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आना होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे डबल बुराई दबासन पर बिठाओगी, मिटे 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 बेर अपने हाथों से खिलाओगी. मिठे मिठे बेर अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, मेरे प्यार में का दर्शन होगा. मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. त्यावेळेस मात्र प्रभू रामचंद्रांना शबरीला दर्शन देण्यासाठी
यावं लागलं विठ्ठला विठ्ठला. आता पहिला जो आहे तो म्हणजे दही भाताचा काला. आपल्या शरीरात 3 प्रकारचे रोग आहेत, वात, पित्त आणि कफ. या शरीराला जर रोग झाला तर वैदिक शास्त्र पहावे, पण अध्यात्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायात त्यावर दही भाताचा काला खावा. दही भाताचा काला जर रोजच्या जेवणात घेतला तर शरीर धष्टपुष्ट होते व या शरीराला सुख प्राप्त होते. पण जर आणि दुसरा जो आहे तो म्हणजे रामनामाचा काला. रामनामाचा जर जप केला तर शरीरातील विकार नष्ट होतात. पण वारकरी संप्रदायात जो काला नेमला आहे तो म्हणजे ब्रह्मज्ञानाचा काला. काल्याचे 3 प्रकार आहेत, दही भाताचा काला, रामनामाचा काला आणि ब्रह्मज्ञानाचा काला. मग महाराजांना विचारलं, हा काला वैकुंठात नाही का, तुम्ही येथे येऊ का म्हणता? तर तेच महाराज विठ्ठल मन वेळू वेळा, विठ्ठल मग महाराजांना विचारलं, हा काला वैकुंठात नाही का, तुम्ही येथे येऊ का म्हणता? तर तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. असा काला वैकुंठात नाही. नामदेव महाराज म्हणतात, वैकुंठासे आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगीच बैसोनी मौन रूप. काला वेगळा, प्रसाद वेगळा आणि
कालवा वेगळा. ही 3 प्रकार आहेत कर्माचे: कुकर्म, सत्कर्म आणि सत्यकर्म. तर कुकर्म म्हणजे काय? दारू पिणे, गांजा ओढणे, बिड्या पिणे, भांडणं करणे, तमाशा पाहणे, हे कुकर्म केल्यावर कालवा असतो. याच्यामुळं काय झालं तर इंद्राला भोग पडली, चंद्राला डाग पडला आणि नारद मुनी भजन चुकला. इंद्रा पडली भग इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. हे कशामुळे झालं तर कालवा केल्यामुळे झालं. एक दृष्टांत सांगते. एका प्रधानजींनी त्याच्या राजाला अद्दल घडवली. पहा, एका राजाकडे एक पुराण मंत्री राहत होता. आता तो नेहमी राजाला वाईट सवयीपासून बाहेर काढत असत. पण एक दिवशी त्याला समजलं की राजा आपल्याला न माहीत होता दारू पित आहे. त्याला खूप वाईट वाटलं. मला तुम्ही सांगा, देशाच्या राजानं जर दारू पिली तर प्रजेने काही गांजा ओढायचा का हो? त्याला खूप वाईट वाटलं. त्याने एके दिवशी काय केलं, दारूची बाटली काकेत लपवली आणि राजा समोरून निघाला. आता राजाला हे सर्व कळलं. राजा म्हणतो, काय प्रधानजी, काय घेऊन चाललात आणि काय लपवलं? त्यावेळेस प्रधानजी म्हणतात, काहीच नाही. राजा म्हणतो, अहो प्रधानजी, नका खोटं बोलू, खरं सांगा काय लपवलं? प्रधानजी म्हणतात, पोपट आहे. राजा परत विचारतो, अहो प्रधानजी, खरं सांगा. आता त्यावेळेस प्रधानजी म्हणतात, घोडा आहे. राजा परत विचारतो, काय आहे प्रधानजी, खरं सांगा. त्यावेळेस प्रधानजी म्हणतात, हत्ती आहे. राजाला राग येतो. राजा म्हणतो, खरं सांग नाहीतर तुला फाशी देईल. आता त्यावेळेस प्रधानजी म्हणतात, गाढव आहे. राजा म्हणतो, खरं सांग नाहीतर आता तुला फाशी देतो. त्यावेळेस प्रधानजी दारूची बाटली काढतात आणि राजासमोर ठेवतात. राजा म्हणतो, वा प्रधानजी, तुम्ही तर खूपच आध्यात्मिक आहात. आज चक्क दारूची बाटली घेऊन चाललात आणि विचारलं तर नाही म्हणता. प्रधानजी म्हणतात, अहो महाराज, याचं उत्तर असं आहे, ज्या वेळेस माणूस पहिला दारूचा ग्लास घेतो त्यावेळेस त्याला काहीच होत नाही. तुम्ही म्हणाल, तुम्हाला कसं काय माहिती? तर मी वाचून सांगते. नाहीतर तुम्ही म्हणाल, तुम्ही पिता का काय? तर तसं नाही. आता प्रधानजी म्हणतात, दारूचा पहिला ग्लास घेतला की त्याला काहीच होत नाही. दुसरा घेतला की तो पोपटासारखा बोलू लागतो. इथं कोणी दारू पिणारे जे असतील त्यांना माहीतच असेल. आता दारूचा दुसरा ग्लास घेतला की तो घोड्यासारखा किंकाळी मारतो. ज्यावेळेस चौथा ग्लास घेतो त्यावेळेस हत्तीसारखा मस्त होतो. ज्यावेळेस 5वा ग्लास घेतो त्यावेळेस घोड्यासारखा कुठेही लोळतो. आणि ज्यावेळेस 6वा ग्लास घेतो त्यावेळेस पूर्ण दारूमय होऊन जातो. यासाठी मी तुम्हाला हे उत्तर दिलं. मग मला सांगा, ज्यावेळेस राजाला दारूचं व्यसन होतं त्यावेळेस त्यांनी किती कालवा केला असेल हो? काला नाही बरे का. तुम्हाला एक सांगेन, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी ली शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार मेरे हरि नाम का प्याला तो पी के देखो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. संतन के संग संतन के संग लागले, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले, तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी बिगड़े बनेगी, अच्छी बनेगी. संतन के संग लागले, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले, तेरी अच्छी बनेगी.
दारूची नाही, त्या दारूचं काहीच खरं नसतं. तुम्हाला एक सांगते, एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते. तिथं गेल्यानंतर एक ताई माझ्याकडे आली. कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ताई तुम्ही कीर्तन करता, लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगता ना, मग माझ्या नवऱ्याला पण थोडं काही सांगा, खूप दारू पितो. आता मी तिच्या घरी गेले, तिने मला बसायला वगैरे टाकलं. तेवढ्यात तिकडून तिचा नवरा आला. मी म्हणाले, या दादा बसा. आता बसल्यानंतर डायरेक्ट डेमो करून दाखवला. त्या ताईंना म्हणलं 2 ग्लास आणा, एका ग्लासात दूध वता आणि 1 ग्लास रिकामा घेऊन या. त्यावेळेस त्यांनी एका ग्लासात दूध आणलं आणि 1 ग्लास रिकामा आणला. त्यावेळेस ते दादा माझ्या समोरच बसलेले, त्यांना म्हणाले त्या मागच्या खिशात काहीतरी आहे ते द्या. त्यावेळेस त्यांनी दारूची बाटली मला दिली. त्यावेळेस ती दारू एका ग्लासात ओतली. आता एका ग्लासात दूध आणि एका ग्लासात दारू. मग तिथं त्यांचं एक छोटं पोरगं खेळत होतं. त्याला म्हणलं 2 लाईटीवरचे किडे आण. त्यांनी किडे आणले. एक किडा दुधात टाकला आणि एक किडा दारूत टाकला. आता दुधात टाकलेला किडा जिवंत राहिला, पण दारूत टाकलेला किडा पटकन मेला. मी म्हणाले, बघा दादा किती दारू वाईट असते, मग तुमचं तर काय होईल? तो म्हणाला, ताई तुमची शपथ, आजपासून जास्त दारू पिणार. मी म्हणाले, का हो दादा? तो म्हणाला, अहो ताई, आज तुमच्यामुळं मला कळालं दारू पिणं हे काही किड्या मुंग्याचं काम नाही, त्यासाठी मर्दच लागतो. दारुड्याचं काही खरं नसतं. माझे कबीर महाराज सांगतात, दारू गांजा मत पिओ यारो, अकल गुंगा हो जाती है. पैसा खर्च करून शेवटी तोंडात मातीच पडते. अरे इंसान, ईश्वर ने तुझे, भगवान ने तुझे, अल्लाह ने तुझे इतना सुंदर शरीर दिया है और तूने उसका क्या उपयोग किया? खाया पिया आराम से सोया, इसलिए तुझे शरीर दिया है क्या? क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो भूल गया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो छोड़ दिया. क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया, तूने जीवन थमा दिया, दिया जिसे पाना था जिसे पाना छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोलिया, भगवान के नाम से मोह मोड़ दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो अरे खाया पिया आराम से सोया, इसके अलावा तूने कुछ नहीं किया. जिंदगी भर भगवान का नाम न लेते हुए रात दिन संसार का नाम लेता रहा. कितना बेईमान हो गया है तू, और कितनी बेईमान हो गई है दुनिया. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, इधर को भगवान, इधर को भगवान. माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना
आता सत्कर्माचे फळ आहे प्रसाद. सत्कर्म म्हणजे काय तर दान धर्म करणे, पूजा करणे, जेजुरी, तुळजापूर, गाणगापूरला जाणे याचं फळ आहे प्रसाद. आता सत्यकर्म म्हणजे काय तर सत्यकर्माचे फळ आहे काला. सत्यकर्म म्हणजे काय अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, विनापारा, कीर्तन, प्रवचन, भजन हे सत्यकर्माचे फळ आहे काला. असा काला वैकुंठात नाही. तुका म्हणे काला कोठे देखिला. भेदरहित अवस्था म्हणजे काला आणि असा काला वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग हा काला स्वर्गात आहे का? स्वर्गात सुद्धा असा काला नाही. तिथे सुद्धा कालवाच आहे. इंद्राला भोग पडली हाच खरा कालवा आहे. तुम्ही म्हणाल सत्यलोकात काला आहे का? सत्यलोकात सुद्धा काला नाही. तिथे सुद्धा कालवाच आहे. तिथं ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीस अतिप्रसंग करण्यास धावले हाच खरा कालवा आहे. आता कैलासात काला आहे का? कैलासात सुद्धा काला नाही. तिथे सुद्धा कालवाच आहे. तिथं भगवान शंकर भिलिनीच्या मागे धावले तिथे सुद्धा कालवा आहे. तुम्ही म्हणाल मग आता वैकुंठात काला असेल तर तिथे सुद्धा काला नाही. तिथे सुद्धा भगवान विष्णू वृंदेच्या पाठीमागे धावले तिथे सुद्धा कालवा आहे. आता मग तुम्ही म्हणाल पाताळात तरी काला असेल तर पाताळात सुद्धा काला नाही. पाताळात सुद्धा कालवाच आहे. भगवान शेष नारायण दुर्योधनाच्या पत्नीस भेटून निघून गेले तिथे सुद्धा कालवा आहे. तिथे सुद्धा काला नाही. म्हणून महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग महाराजांना विचारलं हा काला तुम्ही कसा खाणार आहात तर तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. एकमेका देव मुखी 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 घालो अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात एकमेका देवमुखी सुके घालू हुंबरी. महाराज म्हणतात आम्ही एकमेकांच्या मुखात काला भरवणार आहोत. म्हणजे त्यांना आ करायला सांगणार आणि काला त्यांच्या मुखात भरवणार. पण ती जागा कोणती आहे तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आ तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट
बरवेनीट उत्तमा वैकुंठ जायचे नाही वैकुंठ जायचे अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवेनीट उत्तम. वाळवंट म्हणजे निष्काम कर्मभूमी आणि या कर्मभूमीत आम्ही काला करणार आहोत. सर्वांनी एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई उपजोनिया फुडती येऊ काला खा
एकमेका देवमुखी खाली बसा. एकामेका देवमुखी सुके घालून बारी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे यथामती यथा अवकाश अभंगाचा चारही चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पशा बुद्धीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. भगवान श्रीकृष्णानं 3 ठिकाणी चरित्र केलं, गोकुळ, मथुरा आणि वृंदावन. मग आपल्याला गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णानं रांगत असताना चरित्रास सुरुवात केली आहे. रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, गावठी धरती गवळणी, गावठी धरती गवळणी, बाधित चरणी बेली गाराणी, यशोदे साजनी गा, यशोदे साजनी गा, भगवान श्रीकृष्णानं रांगत असताना चित्तासह लोण्याची चोरी केली पण ती कशाची? माझी चित्त चैतन्य चोरून नेले. आपलं चित्त देवाच्या चरणाकडे लावलं तरी ते जात नाही. मग त्याला विनंती करावी लागते, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरोनी या बाही बहु हातारी दातारा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळ मनी, धन्य तूची विठोबा विठ्ठला विठ्ठला. आता भगवान श्रीकृष्णाच्या क्रमाने घोड्याचा विचार करायचा म्हटलं तर पहाटे 3 वाजता उठायचं, सर्व सवंगडी गोळा करायचे. आता सवंगडी कोण कोण? पांड्या, विट्या, गोम्या, वाकड्या, बोबड्या, पेंद्या आणि सुदामा. सर्व सवंगडी गोळा करायचे. गवळणींच्या गोठ्यात जायचं, तिथं सर्व गायी सोडून द्यायच्या आणि गावातली सगळी गाढवं आणून तिथं बांधायची. आता ही पहिली खोडी. मला सांगा, गाढवं बांधायला काही त्रास आहे का? नाही. गाढवासारखा इमानदार प्राणीच नाही. म्हणून माणसाला गाढव म्हणणे हा गाढवाचा अपमान आहे. अजून एक सांगू का? गाढव हे कधीच गढूळ पाणी पित नाही, घाणेरडं पाणी पित नाही. पाणी पाणी करून मरल पण घाण पाणी पिणार नाही. पण माणसं ते नासक्या गुळाचं पाणी म्हणजे ती दारू पिल्याशिवाय काय राहत नाहीत. म्हणून माणसाला गाढव म्हणणे हा गाढवाचा अपमान आहे. विठ्ठला आता सकाळ सकाळ गवळण गोठ्यात आली. पूर्वी काय लाईटीची सोय नव्हती. हातात एक कंदील आणि हातात घागर होती. पाहते तर काय सगळी गाढवं. ती म्हणते, बया कुंभाराच्या वाड्यात आले का काय मी? ती थोडी खाली वाकली. हो काय महाराज, गाढवाने जी लात मारली ती गवळण वावरात, घागर दारात आणि कंदील घरात, अशी त्या गवळणीची अवस्था झाली. तिने विचार केला, कृष्णाशिवाय हे काम दुसरं कोणीच करणार नाही आणि कोणाची डेअरिंग पण होणार नाही. मग सकाळ सकाळ सर्व गवळणी यशोदेकडे कारण सांगायला गेले आहेत.
पहिली गवळण आली. रात्री गाय सोडून देतो, गाढव त्यांच्या जागी बांधतो, लहान मुलाचे चिमटे घेतो, ऐसा काडी तोडाव गे. यशोदे तुझी रीत कैसी, तुझ्या नगरीत कैसे नांदावे. मग लगेच दुसरी गवळण आली. दुसरी आली धावोनी, काय बाय केली मात, मुखासे मुख चुंबन घेत, गळ्यात हात घालीत, धरू जातावरे ना. यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. अगं यशोदे, तुझ्या पोराच्या खोड्या काही सांगण्यासारख्या नाहीत. लगेच तिसरी गवळण आली. तिसरी आली धावोनी, काय बाय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोनी, गाठ बाई कोणाशी सुटे ना. कोणाशी सुटे नाहीत. परवा माझ्या घरी आला, माझ्या पतीची आणि माझ्या विणीची दोन्हीची गाठ बांधली. गाठ सुटता सुटेना, कापता कापेना, जळता जळेना. काही करणी केली, काही जादू केली ग. लगेच चौथी गवळण आली. येणे माझे कवाड उघडले, येणे माझे शिंके तोडिले, दया दुधासे भक्षिले, ओलंडाले ताकाचे. आता काल्याचं कीर्तन आहे, वाचारताना विचार करायचा नाही. तुम्ही म्हणाल देवानं कवाड उघडला, कुलूप तोडलं, चोऱ्या केल्या, मग आपण करायला काय हरकत नाही. कवाड भ्रमतीचे उघडले, कुलूप मायेचे तोडले. लगेच पाचवी गवळण आली. परवाला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडला सैरा त्यावरी. अगं यशोदे, तुझ्या पोराच्या खोड्या सांगण्यासारख्या नाहीत. परवा माझ्या घरी आला, दारात माझा सासरा निजला होता, माझा नाही बर का, त्या गवळणीचा. दारात माझा सासरा झोपला होता, आधीच तो जाड आणि त्यात तो उघडा झोपला होता. तुझ्या पोरानं माझ्या सासऱ्याच्या पोटावर ताकाचा डेरा फोडला, पण दंभाचा दांभिकपणा तुझ्या पोरानं सासऱ्याचा घालवला. विठ्ठला महाराज काल्याचं कीर्तन आहे, वाचारताना विचार करायचा नाही. असेच आमच्यातले दोन कीर्तनकार वारकरी मंगळवेढा एसटी स्टँडला भेटले. आता बसमधून उतरले, जय हरी राम राम करणार तेवढ्या ढेरीला ढेरी आदळली. इतके जाड होते. असू द्या, बिचाऱ्यांना आपण काही खाऊ घालत नाही. नवऱ्याने बायकोला सांगितलं, का ग तुला नीट काम करता येत नाही का, जरा डोक्याने काम करत जा. आता दुसऱ्या दिवशी तो बिचारा कामाला गेला सकाळ सकाळ. ही चुली पुढे स्वयंपाक करत होती. चुलीतलं जळतं लाकूड बाहेर आलं. हिने हाताने हात सारण्याच्या ऐवजी डोक्याने हात सारलं. डोकं जळून राख झाली त्याची. आता संध्याकाळी नवरा आला. तो म्हणतो, का ग काय झालं? ती म्हणते, अहो तुम्ही तर म्हणालात काल डोक्याने काम करत जा. तो म्हणाला, अगं डोक्याने काम करत जा म्हणजे डोक्याचा वापर करून काम करत जा, डोकं चुलीत घालाय नव्हतं सांगितलं. विठ्ठला विठ्ठला.
सांगितलं, औषध जरा जादा पावरचं आहे, एकच चमचा घ्या पण जास्त पाण्यात घ्या. तर हे गेलं गळ्या इतक्या पाण्यात, म्हणजे नदीत गेलं आणि तिथं जाऊन औषधं घेऊ लागलं. आता त्याचा मित्र म्हणतो, अरे डुबशील मरशील की. तो म्हणतो, अरे डॉक्टरने सांगितलंय औषध जादा पावरचं आहे, एकच चमचा घ्या पण जास्त पाण्यात घ्या. तो म्हणाला, अरे जास्त पाण्यात घ्या की जास्त पाणी टाकून घ्या, तसं अर्थ कळायला पाहिजे. विठाला यशोदा म्हणते, तुम्ही सर्व कृष्णाबद्दल गाऱ्यांनी सांगायला आला आहे, पण एकदा तरी कृष्णाला मुद्देमाला सगळं पकडून दाखवा. महाराज, आपलं कसं आहे माहिती का, आपण आपल्या पोराचं कौतुक करतो आणि दुसऱ्याच्या पोराला नावं ठेवतो. आपण म्हणतो आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, असं म्हणतो का नाही हो आपण. बघ मला सांगा, एकटा कृष्ण होता का खोड्या करायला? नाही ना. मग गवळणींची पोरं सुद्धा होती. नाव देवाला ठेवू नका, तुम्ही नाव देवाला ठेवू नका. पहिली मनती लय बाय बजाळ, पहिली मनती लय बाय बजाळ, काय सांगता आणि थोड, काय सांगता आणि थोड. तिला थोडी बिलाय, तिला थोडी बिलाय. यशोदा म्हणते, अगं माझं 5 वर्षाचं पोरग आणि अशा खोड्या करणार आहे का? गवळणी म्हणतात, अगं तुझं एवढं तानुलं पोरग आहे पण किती त्रास देतो ते बघ गावाला. आता यशोदा म्हणते, कृष्णा का त्रास देतो, का खोड्या करतोस? यशोदा म्हणते, तुम्ही जर एवढंच सांगताय तर माझ्या पोराला मुद्दे मला सगळं पकडून दाखवा. आता सर्व गवळणी निघाल्या, गवळणींची मीटिंग झाली. सर्व गवळणी म्हणतात, कृष्ण कुठून जरी आला तरी लक्ष ठेवायचं. एवढं बोलता बोलता कृष्णानं सूक्ष्म रूप घेतला आणि गवळणींच्या मधून घरात गेला. बोलता चालता हरी आला, कवने नाही देव दृष्टीने देखीला. सूक्ष्म रूप घेऊन डेऱ्यात प्रवेशला. आता घरात गेला. घरात एक सासूरवाशीण सून मंथन करत होती. यानं विचार केला, वरचं लोणी खाण्यापेक्षा डेऱ्यात शिरावं. आता ती सासूरवाशी सून मंथन करत होती. ती म्हणते, लोणी का निघत नाही? सासूबाई, आपल्या डेऱ्याला काहीतरी चेटूक झालं वाटतं. आता दारामध्ये 4-5 म्हाताऱ्या गवळणी गप्पा मारत बसलेल्या. त्यातली एक गवळण म्हणते, त्या कृष्णाला नाही म्हणावं आणि त्यानं यावं, त्याचं तंगडच मोडते. दुसरी म्हणते, त्याचा गालच पिरगळते. कृष्ण म्हणतो, अगं म्हातारे माग बघ, घर धुवून खाल्लं. आता ती सून म्हणते, लोणी का निघत नाही? आपल्या डेऱ्याला काहीतरी चेटूक झालं. मी म्हणते, एवढा मोठा चटका डेऱ्यात असताना चटकिनीची काय ताकद आहे तिथं यायची? आता ती म्हणते, लोणी का निघत नाही? ती सून म्हातारी तिची सासू म्हणते, गार पाणी गरम पाणी घाल. ती म्हणते, सर्व काही झालं, उन्हावणी शिळवणी घाली ते परी ते लोणी येईना. काय टोने झाले सासूबाई कळेना. अहो आत्याबाई, सर्व काही झालं, उन्हावणी शिळवणी घाली ते परी ते लोणी येईना. ती म्हातारी सासू उठली आणि त्या सुनेलाच उलट पालट बोलू लागली. आहा गे बायानं तुमचे जाणते मी चाळे, यशोदेच्या मुलाने उनी देत सालोण्याचे गोळे. उगीच काय आता पिठा घे निराळे, मारी ठोसरे दोन्ही गालो रे. ती उठली, त्या सुनेला हाताला धरून मागं वडलं आणि म्हणली, सर बाजूला. आणि तिनं असा डेऱ्यात हात घातला तर कृष्णाचं जावळ असं वरती आलं. आता ती म्हणते, कृष्णा तू आणि डेऱ्यात कधी गेला? ती कृष्ण म्हणतो, अगं म्हातारे मगाशीच तर गेलो. त्यावेळेस ती म्हणते, अरे मगापासून रवी हटते, जर तो रवी तुझ्या डोक्याला लागला असता
आज मी काय पाहिलं असतं. कृष्ण म्हणतो, अगं म्हातारे, लाकडाचा रवीन माझं डोकं फोडणारे का? मी कोण आहे? मी वरच्या रवीचा बाप आहे. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, किंवा परब्रह्म निष्काम तो गवळ्यान घरी, वाक्या बाळ अंधू कृष्ण नवनीत चोरी. असं भागवतात फार सुंदर वर्णन आहे. आता त्या म्हातारीने, त्या म्हाताऱ्या सासूने एका हाताने कृष्णाला पकडलं आणि एका हातात सुनेला साक्षीदार म्हणून घेतलं आणि सर्व गवळणी सोबत निघाल्या. आता आधीच हा नाटक्या बाबा, आधीच यानं रान करून ठेवलेलं. हा कृष्ण म्हणतो, अगं म्हातारे, माझी काहीच चूक नाही, मला सोडून दे. आता त्यावेळेस महाराज म्हणतात, हा ब्रह्मविगेचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गोकुळच्या नारी, किंवा योग्यांच्या ध्यानी धाताना तुडसी, तो आम्हा पासी मागे पुढे, विठ्ठल विठ्ठल पुष्कळ खोड्या आहेत, सांगून वेळ घेत नाही. यशोदा म्हणते, कृष्णा का खोड्या करतो, का त्रास देतोस गावाला, तुला घरी काही कमी आहे का? त्यावेळेस गणपतीचा उपवास केला, गणपतीला नवस केला, चतुर्थीचा उपवास केला. आता कृष्ण म्हणतो, सगळ्या देवांचा देव मी, आणि आता गणपती कुठनं आला? पण असू द्या, आईने उपवास केला आहे म्हणून गणपतीचा मान राखून 1 महिना देवाने खोडी केली नाही. 1 मास देव खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेसी. 1 महिना संपल्यानंतर, कृष्णा चल आता आपल्याला देवाकडे जायचं आहे असं म्हणल्यावर 1000 लाडू 1000 मोदक घेऊन यशोदा आणि कृष्ण देवाचा नवस फेडण्याकरिता गेले आहेत. तिथं गेल्यानंतर अगरबत्ती विसरली. आता यशोदा म्हणते, कृष्णा लक्ष ठेव, मांजर वगैरे येईल, इथे लाडू मोदक आहेत. कृष्ण मनातल्या मनात म्हणतो, एवढा मोठ्या बोक्या इथं बसलाय, मांजरीची काय ताकद आहे इथं यायची? आईला जाऊ दिलं आणि गणपतीला दमबाजी चालू केली. काय रे मोठ्या पोटाच्या, तू खातो लाडू मोदक का मी खाऊ? गणपती म्हणतो, तुम्हीच खा, पण मला त्रास देऊ नका. कृष्णाने सर्व लाडू मोदक पटा खाल्ले आणि आई येईपर्यंत रडत बसले. आई आल्यावर, आई काय सांगू तुले, तू गेल्यानंतर एक मोठ्या पोटाचा बाबा उंदरावर बसून आला आणि त्यानं सर्व लाडू मोदक खाल्ले आणि तो मलाही खायच्या मागे होता, पण मी कसा तरी वाचलो. यशोदा म्हणते, जाऊ दे, तुला तर काही नाही ना झालं. कृष्ण मनात म्हणतो, त्याला माहितीये मग मी कोण आहे. आता यशोदा म्हणते, 1 महिना संपल्यानंतर परत देवाने खोड्या चालू केल्या. आता यशोदा म्हणते, कृष्णा आता शाळेत जायचं. आता पहिली शाळा कोणती? सर्व गायी आणि सवंगडी गोळा केले आणि वृंदावनात गेले. मग तिथं गेल्यानंतर त्या गवळणींची अवस्था कशी झाली? विसरली कामधंदा, सासू सासऱ्यासी नाही मर्यादा. मग त्या गवळणी कोणत्याही निमित्ताने कृष्णाच्या भेटीस जाऊ लागल्या. आता देवाने सर्व सवंगडी गोळा केले आणि खेळ खेळू लागले. हा मामा पोर, हा मामा पोर, हा मामा पोर, हा मामा पोर, हा मामा फुगडी वाजले ग मामा, फुगडी वाजले ग मामा, हा मामा पोरा, हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, आता मध्ये मध्ये ग पोरा तुझा खेळ मांडो, पोरा न पोरा खेळ मांडो, खेळती दांडू पोरा, खेळती दांडू, खेळती दांडू पोरा, खेळती दांडू, आता सर्व सवंगडी गोळा केले आणि खेळ खेळू लागले. आता पेंड्या म्हणतो, आता आपण लपंडाव खेळू. कृष्ण म्हणतो, आता कोणताच खेळ नको, आता एकच खेळ, खांदी भार पोटी भुका, काय खेळा याचे सुख, तुका म्हणे खेळा मोडाव परता. आता देवानं सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एक प्रकारचा काला केला. तुका म्हणे काला कोट्या भेद देखिला,
त्यांच्याशी एकरूप होणे हाच खरा काला आहे आणि असा काला वैकुंठात नाही. मग हा काला नेमका कुठे मिळतो? अमेरिकेत का दुबईला? तर नाही. तर कुठे मिळतो? तर पंढरपुरामध्ये मिळतो. पण कोणाच्या संगतीत मिळतो? तर संतांच्या संगतीमध्ये मिळतो. त्यांचं एकदा सर्वांनी भजन करूया. ज्ञानेश्वर यथामती यथा अवकाश. अभंगाचा चारही चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पशा बुद्धीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आज स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. त्यांची छोटीशी कथा सांगणार आहे. त्याआधी भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आपल्या भक्तांना वचन देणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. दत्त अवतार होते, नरसिंह अवतार होते. ते चैत्र शुद्ध गुरुवार शके 1071 हस्तिनापूर पासून 12 कोस लांब अंतरावर असलेले छेली या गावी वयाच्या 8व्या वर्षी प्रगट झाले. 300 वर्ष श्री शैलांच्या कर्दळी वनात समाधीस्थ राहिले. त्यावेळेस त्यांच्या अंगावरती वारुळ वाढलं. एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड त्यांच्या अंगावरती पडल्यावर त्यांची समाधी भंग पावली. मग ते तिथून निघून तीर्थयात्रा करत करत अक्कलकोटला आले. त्यावेळेस श्रीमंत मालोजी राजे नुकतेच राज्यपदावर आरूढ झाले होते. तिथल्या एका इंग्लिश बॅरिस्टरने व गाणगापूरच्या पुजाऱ्याने त्यांना प्रश्न केला. महाराजांना प्रश्न केला, तुम्ही कोण व कुठले? असं विचारले असता महाराज म्हणतात, आम्ही कैरदाळी वनातून निघालो, तिथून कोलकात्याला गेलो, नंतर बंगालमध्ये काली मातेचं दर्शन घेऊन हरिद्वार, केदारेश्वर, नंतर हैदराबादला आलो, तिथून मंगळवेढ्याला आलो आणि मग पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे तीर्थयात्रा करत करत अक्कलकोटला आलो. स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार सुद्धा केले. आता ज्यावेळेस मंगळवेढ्याला आले त्यावेळेस सुद्धा अनेक चमत्कार केले. एक छोटीशी कथा सांगते. मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याचं घर छोटंसं कौलारूचं होतं. त्याची घरची परिस्थिती जरा बेताचीच होती. तो स्वामी समर्थांचा फार मोठा भक्त होता. त्याच्याकडे एक गाई होती. ती मात्र दूध देत नव्हती, वांज गाई होती. त्यावेळेस तो स्वामी समर्थांची खूप सेवा करायचा, भक्ती करायचा आणि स्वामी समर्थांच्या दर्शनाला सुद्धा जायचा. एके दिवशी महाराजांच्या मनात विचार आला, स्वामींच्या मनात विचार आला की आपण याच्या घरी भोजन घेण्याकरिता जावं. ज्यावेळेस मनात हा विचार आला त्यावेळेस महाराज तातडीने तिथून निघाले व त्याच्या घरी पोहोचले. दुपार झाली होती. महाराजांना दारामध्ये पाहून त्या गरीब ब्राह्मणाला परमानंद झाला. त्याने महाराजांच्या चरणावर नतमस्तक ठेवले. आदरपूर्वक घरात बोलावून गंध फुले वाहून सेवा केली. आता महाराज म्हणाले, मला तुझ्या घरी जेवणाची इच्छा आहे. त्यावेळेस तू काय कर, तुझ्याकडे जी गाय आहे तिचं दूध काढ आणि मला त्याचा दर्शन करून खाऊ घाल. असं म्हणल्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो, महाराज क्षमा असावी, कारण माझ्याकडे जी गाय आहे ती गाय दूध देत नाही, भाकाड गाय आहे. पण काय करणार, गोमाता आहे, सोडून पण देता येत नाही, म्हणून तिला सांभाळतोय. जर तुम्हाला दशना खाण्याची इच्छा असेल तर मी बाजारात जातो, विकत दूध घेऊन येतो आणि तुम्हाला त्याचा दशना करून देतो. महाराज म्हणतात, मी तुला काय सांगितलं, मला त्याच गायीचं दूध हवं आहे. समजल्यानंतर तो म्हणतो, क्षमा असावी. महाराज म्हणतात, चल दाखव तुझी ती भाकड गाई. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने महाराजांना गाई दाखवली. त्यावेळेस महाराजांनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, गोमाते, तू दूध का देत नाहीस? न दूध देता तुझ्या लेकरांना उपाशी कसं काय ठेवतेस? चल हात सोड आणि आजपासून भरपूर दूध देत जा. महाराज ब्राह्मणाला म्हणतात, दूध काढायला बस. त्यावेळेस त्या गाईने भरपूर असं दूध दिलं.
चमत्कार झाला त्यावेळेस त्या ब्राह्मणाचा परिवार व आसपासची सर्व लोक त्या ठिकाणी जमली. कितीतरी वर्षापासून दूध न देणारी भाकडगाई आज एका स्वामींच्या छोट्याशा विनंतीवरून दूध द्यायला लागली. अहो, मंगळवेढ्यामध्ये राहून असे अनेक चमत्कार केले आणि मंगळवेढ्यामध्ये राहून आपल्या भक्तांवर कृपा सुद्धा केली. श्री स्वामी समर्थांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांनी 30 एप्रिल 1878 मंगळवार चैत्र वद्ध 1800 म्हणजे तिथीप्रमाणे आजच्या दिवशी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली समाधीस्थ राहिले. सर्वांनी एकदा त्यांचा जय जयकार करूयात. श्री स्वामी समर्थ महाराज की. दिगंबरा 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 स्वामी समर्थ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा याओ स्वामी मला भेट द्याओ. दत्ता दिगंबरा याओ स्वामी मला भेट द्याओ. काय चालते बसून त्यांना सांगतात आपण